शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनेते संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. राऊत म्हणाले, बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करावी आणि सखोल चौकशी व्हावी. त्यांनी आरोप केला की प्रशासनावर दबाव टाकून काही राजकीय निर्णय घेतले जात आहेत. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून भाजपकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची, रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स, भाजपबरोबर असलेले, नागपुरातल्या काही यंत्रणा या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेलं आहे त्यांचं खाजगी, आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हेलन्स खाली आहेत. आणि शिवसेना, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे लोक, काँग्रेसचे लोक, हे सगळ्यांवरती व्हिजिलन्स आहे. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे, घटनाबाह्य कृत्य आहे. आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे की होय, आम्ही फोन टॅप करतो आहे. आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना तात्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. विरोधी पक्षाचे, स्वतःच्या कार्यकर्त्यांचे, सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे.